आणखी या तिघांपैकी आणखी एक मस्त कलंदर असा ऍक्टर तो म्हणजेच जयेश ठक्कर. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. निमित्त आहे अफलातून चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. त्याच चित्रपटातले कलाकार जयेश सर माझ्यासोबत आहे. सर कैसे हो? हॅलो नितीन, आय एम सुपर. अफलातून आहे मी. मराठी हिंदी आपण कसं गप्पा मारू? तुम्ही बोला ना, तुम्ही बोला. मी ट्राय करतो. मला मराठीमध्ये हात थोडासा टाईट आहे, पण कोशिश करूया. सर, आपण लोकांना गप्पा नाही होऊया. एक खूप चांगला आणि वेडा माणूस या चित्रपटामध्ये आहे, सिद्धार्थ जाधव. करेक्ट. काय सांगायचं आम्हाला? अरे भाई, भरपूर पॉवर हाऊस आहे, एनर्जीचा पॉवर हाऊस आहे आणि ते एनर्जी आमच्याकडे रब करतो, तर आम्ही पण फुल चार्ज आहात मूवी मध्ये. नाही, चित्रपटाचा आम्ही ट्रेलर बघितला. ट्रेलरमध्ये तर तुम्ही मजा करण्यात दिसतायत आम्हाला. करेक्ट. ऑन शूट जेव्हा सुरू असते तेव्हा कशी मजा होते, काय धमाल असते? अरे भाई, म्हणजे वेगळीच धमाल होती. आम्ही सकाळी भेटून काय खायचं आहे आज, काय जेवण मध्ये काय आज आहे ते पहिला डिस्कस करत होते. मूवी तर होत असते आणि तर ते धमाल, वेगळी धमाल होती. आणि टेन्शन काय होता, हे मूवी 3 लँग्वेज मध्ये आहे, म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिश. आता जसं माझा हात मराठीमध्ये टाईट आहे, त्याचं सिद्धूचा इंग्लिश मध्ये टाईट आहे. तर तसं होता की फुल कास्ट वॉज हेल्पिंग इच अदर टू कम अप with the language where they were not comfortable with. तर ते धमाल दिसते. या चित्रपटामध्ये पारितोष सर या चित्रपटाचे रायटर सुद्धा आहेत आणि डायरेक्टर सुद्धा आहेत. तुमच्यासोबत काम सुद्धा त्यांनी केलंय. करेक्ट. तुम्ही दोघांनी सुद्धा काम केलंय, थिएटर्समध्ये असतील वगैरे. काय सांगाल? तो एक खूप विचित्र माणूस आहे, वेडा माणूस आहे तो. म्हणजे थिएटर पासून असू द्या किंवा चित्रपटामध्ये असेल, काय बोलायचं? तर परितोष आणि मी, आम्हाला एकत्र 25 वर्ष झाले नाटक करून. आणि हा प्ले आमचा, हा एक प्लेच आहे, सी नो विल, हिअर नो विल, स्पीक नो विल, विच वॉज इन इंग्लिश. आणि त्याचाच मी आणि परी हाच कॅरेक्टर प्ले करतात, आदी आणि मानव. तर आमची मैत्री, आमची फ्रेंडशिपला 25 वर्ष झाले. ते जसा येडा आहे तेवढाच येडा मी पण आहे. पण मी काय ॲक्टिंगला कधी पण सिरियस नव्हता घेतला. मी खाली थिएटर ॲक्टर होता. हा पिक्चरला मला ते हिरो म्हणून लॉन्च करत आहे. तर आता बघूया आता पुढे काय करणार. नाही, खरंच आम्हाला सुद्धा ट्रेलर बघताना तेवढीच मजा येते. सर, काय सांगाल की एक वेगळा टॉपिक आहे, जरी कॉमेडी असली तरी ती फक्त साधी कॉमेडी नाही. जसे चित्रपटाचे विलन भरत सरांसोबत आम्ही बोललो, ते पण आम्हाला तेच बोलले की फक्त साधी कॉमेडी नाही, याच्यामध्ये एक व्हेरिएशन आहे. करेक्ट. तुम्ही काय बोलाल, काय अफलातून वेगळं आहे? कारण काय आहे, एक सो वी 3 आर, आम्ही डिटेक्टिव्ह आहे. ओके, आमची काहीतरी लिमिटेशन आहे. कारण मी बोलू नाही शकत, आधी ऐकू नाही शकत आणि श्री बघू नाही शकत. आणि हे तिघे, आमचा हा प्रॉब्लेम आहे, तरी पण आम्ही आमच्या या डिसेबिलिटीवर मात करून. करेक्ट. आणि आम्ही हे काम करतात. तर ते आणि हे कसा कम्युनिकेट करतात. आता कोणी काहीतरी डिस्कशन चालू आहे, तर आधीला ऐकू येत नाही, तर ते कॉन्स्टंटली ते बोलतो, पण त्याला काय जबाब द्यायचा, काय नाही बोलायचा, काय बोलायचं ते कसा करणार. तर मी त्याला समजवतो. तर ते एव्हरीथिंग इज फनी इन दॅट, द वे आय एक्सप्लेन. म्हणजे ते विलनचं आमचं नाव आहे गणेश डिसूजा. तर ते कसा मी समजवणार, गणेश डिसूजा. तर ते सगळं तर ते सगळं फन आहे. तर ते वेगळा, एकदम डिफरंट काइंड ऑफ कॉमेडी आहे, जे ऑडियन्सनी बघितली नाही आहे. बरोबर. नाही, खरंच जसं मी आता तुम्ही बोललात की गणेश डिसूजा हे नाव समजवायला किती वेळ लागतो, कारण का पूर्ण गणपतीची नावं घेताय, नंतर शेवटी बोलतात की अरे साधं नाव ठेवायचं ना गणेश करून. सर, चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर सर सुद्धा काम करतात. करेक्ट. लेजंड त्यांना बोलायला काहीच हरकत नाहीये. त्या माणसासोबत काम करताना तुमचं नाव कसं? तर जॉनी भाईला मी जॉनी भाई बरोबर माझी पहिली मूवी पण केलेली, पेईंग गेस्ट. मी जॉनी भाई बरोबर एक सिरियल पण केलेली आहे, पार्टनर्स, सब TV वरती. तर मी जॉनी बाईला, माझा आणि जॉनी बाईचा ट्युनिंग लई भारी आहे. ओके. आणि आम्ही काय कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष आम्ही एकत्र राहिलेले. तर ते ट्युनिंग वेगळाच आहे. जॉनी बाई इज अ ग्रेट पर्सन. देर इज अ लॉट टू लर्न. अँड एज आय सेड, टुडे इट्स अ गुरु पूर्णिमा वी आर लॉन्चिंग, and we have our 3 gurus in our film, like Johnny Lever,
भरत दाभोलकर अँड विजय पाटकर सर तिघेही गुरु माणसं आहे आणि वी आर लकी दॅट वी आर शेअरिंग द स्क्रीन विथ दॅम. नाही सर, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू. Perfect. तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन चित्रपटाला आणि खरंच Thank you. आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. थँक्यू.